आदरणीय नारायण राणे साहेब, सर्व आमदार, नेते इथे, सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवर, समोर उपस्थित माझे बंधू भगिनी व मित्र, वेळ थोडा कमी आहे म्हणून सगळ्यांची नावं घेत बसलो नाही. मला फक्त तुमच्या समोर एवढंच सांगायचंय, सगळ्यांना आता पवार साहेबांचे, राणे साहेबांचे विचार ऐकायचे. आता आपल्या रत्नागिरीमध्ये मी भरपूर वेळ आलो. या तालुक्यामध्ये जवळपास 30-35 मीटिंग केल्या. अतिशय चांगला प्रतिसाद आजपर्यंत मला रत्नागिरी जिल्ह्याने पण दिला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने पण दिलाय. कुठेही मी जातो, चिपळूण पासून ते दोडामार्गपर्यंत अतिशय चांगल्या प्रतिसादामध्ये तुम्ही माझं स्वागत केला, मला मान सन्मान दिला. खरोखरच मनापासून तुमचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. लोकसभेची निवडणूक आहे, 15वी लोकसभेची निवडणूक आहे. प्रथमच मी सोनियाजी गांधी यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली. आणि विशेष म्हणजे पवार साहेबांना मी खरोखरच मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी विशेष करून सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही मनापासून निलेशसाठी काम करा. आणि खरोखरच राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, त्यांना पण मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की मन लावून त्यांनी माझ्यासाठी कामं केली, स्वतःचा भाऊ स्वतःचा मुलगा समजून कामं केली. खरोखरच आपल्याला विकासाबद्दल बोलायचंय आणि भरपूर जास्त वेळ नाही आणि भरपूर काय बोलता येईल आणि तुमच्यासमोर मी बोललोही आहे. फक्त तुमच्यासाठी तुमच्यासमोर मी एक संधी मागण्यासाठी इथे आलोय. एक संधी तुम्ही मला द्याल याची मला खात्री आहे, कारण का या विरोधकांनी या लोकांना टीका करण्याशिवाय अजून काही सुचत नाही. ज्यांना MBBS आणि PhDचा फरकच माहित नाही अशी लोक आमच्यावर टीका करतात. आणि म्हणून 16 तारखेला तुम्हाला आता एवढं मोठं इंजेक्शन द्यायचं आहे आपल्याला, हे सांगण्यासाठी आज तुमच्या समोर मी इथे उभा आहे. तुम्ही आजपर्यंत भरपूर प्रेम दिलं. आज एक तरुण आमदार आजपर्यंत उदय साहेबांच्या रूपाने तुमच्या समोर आज कसं काम करतोय तुम्ही बघितलंय. 16 तारखेनंतर एक तरुण खासदार कसं काम करेल हे तुम्ही बघाल. तुम्ही वाचता मी विचार करूनच बोलतो. तुम्ही सगळ्यांनी आज मोठ्या उपस्थितीने इथे मोठ्या उत्सुकतेने इथे पवार साहेबांचं, राणे साहेबांचं भाषण तुम्ही ऐकायला थांबलाय. मनापासून तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. राणे साहेबांना मी अगोदरच बोललेलो, बघा तुमच्या समोर एकदम मला बोलायला काहीतरी वाटतं, कसं तरी वाटतं. आता पवार साहेब आले तर काय माझ्या तोंडातून शब्द निघणार नाही, तरी पण बोललं नाही. आता 5 मिनिटं बोलायचं म्हणजे बोलायचं. पवार साहेब आले, खरोखरच मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.